सर्वांनी नमस्कार करा. केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, दामोदराय नमः, संघर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षिताय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्रणव शरणं हरसे परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दं प्राणायामेव योगा नमस्कार करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. हातामध्ये पाणी घ्या. तिथे विष्णु धावनं सुदं विष्णु देवाच्या योगस्य कर्णं च सर्व विष्णु ब्रह्मयं जगतः म्हणायचं. ओम समस्त भक्तजन आरंभितका निर्विघ्नतः सिद्ध्यर्थं आत्मवृत्ति चित्ति शान्त्यर्थं ब्राह्मणद्वारा शांतिसुख पठनं श्रवणं करिष्यामि. मणिसूर्या सर्वांनी हात जोडून बसा. हरि ओम. स्वस्ति नाथेन्द्र
स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु बृहदशमामरुणाः पुष्टिमानदोराः शुभञ्जन्वानो विदते भूतिकमूलः अग्निजभावनवासो राजस्यासो विश्वेन देवा अवसागमन्निः भद्रं वरणे अभिः श्रीनुरामदेवा भद्रं वसेवां जाभिर्जाजतनाः श्रीरैरङ्गयेतुश्रवाग्रशस्ताः श्रीरसेवाहि देवाहि दञ्जदायुः शतमिन्दुधरतो जगदाजरसन्दधूरां पुत्रासो यत्र विगतो भवन्ति भानो मध्यामीरिभनायुर्गन्धो आदित्ययोरदितिरन्तरिक्षमदितिं मातासपितासपुत्राः विश्वे देवा आदितिः पञ्चजन आदित्यजातमदित्यजनितं शान्तिरन्तरिक्षो शान्तिः देवी शान्तिरापः शान्तिः लोकदयः शान्तिः वर्धदयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेति सर्वाणि नमस्कार करः मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव निरविघ्नमस्तु सर्वोगशैकनन्दशोदपिभवगजगणनाहालम्बोदशविघ्नोविघ्नाशोगनादिवाहतमुलकेतनगणादिभ्यो बालचन्द्रो जाननादवादसहितानि नामानि पठेश्वरीहातमेध्यारम्भे निर्गमशदासङ्ग्रामे सङ्कटशैवं विघ्नतस्य न्यायिने शुक्लां भरतरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमङ्गलेशे सर्वासदिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते पाण्डुरङ्गाय विद्महे पण्ढरनाथाय धीमहि तन्नो विठ्ठल रुक्मिणी प्रचोदयात् महायोगपीठे तटे भीमनद्यां वरं पुण्डरीकाय दातं मुनित्रये धमागम्यतिष्ठन्तमानन्दस्कन्धं गडब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मोक्षाभिरामं वररङ्गलीनं राजीवनेत्रं रघुवंशनाथं काव्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे राम रामेति रामेति रमो रामो मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने हतावती मालिका श्रीमन्महागणाधिपा श्रीमन्महागण विष्णुदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुदेवता सर्वेभ्यो दिव्येभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमो नमः तिथिर् विष्णु तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगस्य कर्मं देवं सर्वविष्णुरमयं जगतः महामङ्गल्यमासोत्तमे मासेय अस्य भौषमासेय कृष्णभगे शुभः पुण्यविदो भगवान् मनायचं सर्वांनी अहं मम आत्मनः पुरायुक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम् अस्य अन्तर्सुरग्रामे समस्त भक्तजन ग्रामस्थजन कल्याणार्थ सिद्धिबुद्धि सहित मंगलमूर्ति गजानन गणपति देवता रुक्मिणी पांडुरंग देवता सर्वेषाणां अन्तर्सुर ग्रामस्थजनानां कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम् अद्य दिन आरंभ गणेश जयंती पर्यंत श्रीमद भागवत कथा श्रवण पठन पूजन अद्य दिन गणेश वरुण देवता पूजनंच प्रवेशे परिसुर नमस्कार करा गणपतीला सुपात्रीला परिपूर्ण गणपतीला नमस्कार करा इथून गणपती मंदिराला ओम मना शिवपुत्राय विद्महे पार्वतीनंदनाय धीमहि तन्नो सिद्धिबुद्धि प्रचोदयात् सर्वांनी नमस्कार करा हे श्री गजानन मूषक वाहन पार्वतीनंदन विद्धिपते हे श्री गजानन दुःख निवारण मंगल मूर्ति सिद्धिपते जगत गमोजन विघ्न विनाशन शंकर नंदन देवपते जय जय हे गणराज मंगल बुद्धिपते त्वं भावयामि बुद्धिपते त्वं भावयामि शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तं वरदकमलहस्तं शोभते मोदकेन अरुणकुसुममाला व्यालिलम्बोधरं च
विद्महे वक्रतुण्ड यदीमहि तन्नो सिद्धिबुद्धि प्रचोदयात् मंगलमूर्ति प्रजानन्ददेवता मनोभावे पूजनं वा कलशहरकुङ्कुमः ततमायामि ब्रह्मणा वन्दमानस्तदा शास्त्रे यजमानहैर्विः अहेदमानो वरुणे हवोत्कर्षपुष्समान आयो प्रमोदी कलशहत्मन् नमस्कार करा कलशाय नमो नमः पुष्कराद्यान् तीर्थानि गंगाद्या सरितसताम् आगच्छन्तु पवित्राणि पूजाकाले सदा पठे नमस्कार करा संवरुणाय नमो नमः तुम्ही हळद कुंकू उभे राहा गोपाल कृष्णाचं पूजन करा ग्रंथाचं पूजन करा एनं विष्णवे चक्रमे त्रिधानि धने पदम् समूढमस्तकाकुसुरे युञ्जाते मानकोता युञ्जाते अधीयवा विपरा विप्रस्यायुना विहोत्रादधेवयुना इन्महे देवस्य सवितः वरिष्ठो स्वाहा नमस्कार करा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने राधाकृष्णाय गोविंदाय नमो नमः रुक्मिणी पांडुरंगाय नमो नमः गुरुवाय नमो नमः ग्रंथराजाय नमो नमः श्रीमद्भागवतम् असदये समस्यात् तज्जलं सिन्धुपात्रे श्रुतवृषाकाले कलिपत्रमर्वे विकितिरि गृहीत्वा शारदा सर्वकालम् तदुपुराणामिषमारण्ययाति आचार्य पूजनम् स्वस्ति न इंद्रो ऋतस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदः स्वस्ति नस्तारको अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु अरे ते अगरबत्ती खाली ठेवून त्यांचं बसून येतात सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके नारायणे नमोस्तुते आरतीरघुवरसुतं
नक्षत्राणि रूपमशुडो व्यक्तम् विष्णन्निघानापुं वैघान सर्वलोकं वैघान ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुह्यमामृता इदं विष्णुर्वीजक्रमे त्रेधानि ददे पदं समूढमस्य पादुसुरे स्वाहा ॐ यज्ञेन यज्ञमय गण्डदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यसन्न देहनाथं महिमानः सतनुर्भाग्यः सन्ति देवः ॐ राजाधिराजाय प्रसन्नसायिने नमो वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणदधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति राज्यं स्वराज्यं वैराज्यं पार्वेशं राज्यं महाराजं वै सर्वसार्वायुषं दाता पराधात् पृथ्वे समदमर्यन्दाय एकनाथतमस्मृतो विगितो परमेष्ठारो वरदस्यावसङ्गृहे आविशदतामपरि विश्वे देवा समासुरी ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् पाण्डुरङ्गाय विद्महे पंढरीनाथाय धीमहि तन्नो विठ्ठल रुक्मिणी प्रचोदयात् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं यो वेदान् ब्रह्मणो वेदान् अमृतेन शतं पुरै तस्मै ब्रह्मज ब्रह्माज आयुर्कीर्तिं प्रजामृतो नानासुगन्धपुष्पाणि यथा कालो ध्रुवाणि च पुष्पाञ्जलिर्मया दत्त गृहाण परमेश्वरः गोपाल कृष्ण भगवान चरणकमलयोः मन्त्रपुष्पाञ्जलि सगळे नमस्कार करा नमस्कारो कथेला सुरुवात श्री राधे Shri Ram
मण और वाणी को पवित्र करने के लिए सर्वप्रथम हम सब मिलकर के
श्री भगवान नामचे कीर्तन करते. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा आज एकदम उशीरही फार झाला. आता 9:45 वाजले आहेत. संपवायला थोडा उशीर झाला चालेल ना? नेमकं सुरू झाली आहे कथा. चालेल ना? म्हणजे आपण घंटाभराने आम्ही संपू.
जास्तही वेळ घेणार नाही. तर महात्म्यामध्ये 6 अध्याय आहेत. नारद भक्ती संवाद, गोकर्णोपाख्यान यामध्ये आहे. नारद भक्ती संवादाच्या रूपाने भागवत ग्रंथाची महिमा आहे. आणि या भागवत ग्रंथाने काय होतं, कसा उद्धार होतो, कुणाकुणाचा होतो, त्याची महती सांगणारे गोकर्णोपाख्यान ग्रंथामध्ये. आणि नंतर भागवत विधी, श्रवण विधी करायचं असेल तर त्याचं सगळं विधी नंतर शेवटच्या अध्यायामध्ये ते आपण क्रमाक्रमाने बघूया. सर्वांनी एकदम सावधान स्थितीमध्ये बसून कथा ऐकायची. सावधान सर्वांनी सावधान म्हणून कथा ऐकायची आहे. महात्म्याची सुरुवात करताना महर्षी श्री व्यासजी महाराज भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपाचं वर्णन करतात. सच्चिदानंद सच्चिदानंद स्वरूप आहे, ज्याच्या केवळ एका भ्रुकुटी भंगाच्या इशाऱ्याने या जगाची उत्पत्ती, जगाचं पालन आणि वेळ आल्यानंतर संहार सुद्धा होतो. एवढे सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. त्या परमात्म्याच्या नामस्मरणाने आध्यात्मिक, आध्यात्मिक, आदिभौतिक पाप, ताप, संताप असे तापत्रय यांचा विनाश होतो, हे नष्ट होतात. अशा भगवान श्रीकृष्णांना आपण सर्वजण मिळून प्रणाम करू. त्याचप्रमाणे व्यासनंदांची सुखदेवजी महाराज सुद्धा या ठिकाणी नमन केलेलं आहे. यम प्रगजन्तमते आईच्या घरात सुखदेवजींच्या मागे पळत आहेत, पुत्रा पुत्रा म्हणून हात मारत आहेत. परंतु सुखदेवजींचं तिकडे लक्षच नाही. तर सुखदेवजींच्या सर्वभूत तन्मयतेमुळे त्या जंगलातील झाडांनीच त्यांच्या वतीने व्यासजी महाराजांना ओढले आणि त्यांचं सांत्वन केलं. तेव्हा व्यासजी महाराज आशा सोडून आपल्या आश्रमामध्ये परतले. अशा सर्व भूत सम्राट महाप्रभू महामुळे व्यासनंदन श्री सुखदेवजी महाराजांना सुद्धा आपण प्रणाम करूया. जिथे एका निमिषाचा सुद्धा विचार करून प्रत्येक संत प्रत्येक निमिषाला भगवंताचं नाम स्मरण करतात. अशा नैमिषारण्य धामामध्ये, नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी 1000 वर्षापर्यंत चालणाऱ्या महान यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. सत्र प्रारंभ केलेलं आहे. मध्ये अचानक कालांश भेटला, वेळ भेटला म्हणून सर्व ऋषींच्या वतीने त्यांमध्ये सर्वांमध्ये जे शौनक नावाचे ऋषी प्रधान होते त्यांनी सर्वांपेक्षा वयाने लहान असणारे श्री सूर्यजी महाराजांना उंच व्यासपीठावर विराजमान केलं
आपण स्वतः खाली बसले, पूजन केलं आणि हात जोडून नम्रपणे प्रश्न केला, हे सूर्यजी महाराज, आम्ही सर्वजण मिळून आपणाला व्यासपीठावर आम्ही विराजमान केलेलंच आहे. तर आम्ही हात जोडून आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या हृदयामध्ये जो अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे तो दूर करा. ज्याप्रमाणे या त्रैलोक्यातला अंधकार, या जगातला अंधार नष्ट करण्याकरता सूर्य भगवान समर्थ आहेत. सूर्यदेवांचा उदय होतात, सर्व अंधार नष्ट होतो. त्याचप्रमाणे आमच्या सर्व जीवांच्या हृदयामध्ये सुद्धा अज्ञान रूपी अंधार पसरलेला आहे आणि अज्ञान रूपी अंधार घालवण्याकरता ज्ञान रूपी प्रकाशच पाहिजे. आणि असा ज्ञान रूपी प्रकाश तुमच्याकडे आहे आणि तो कोट्यवधी सूर्यांच्या तेजाच्या बरोबरीचा आहे. कोटी सूर्य समप्रभ. म्हणून आमची अशी इच्छा आहे की आपण तो ज्ञानरूपी प्रकाश थोडा आमच्या हृदयावर सुद्धा टाका. आमचंही अज्ञान तुम्ही हे नष्ट करा. महाराज, सध्या कलियुग आलेला आहे. कली शब्दाचा अर्थ आहे कलह. कलह म्हणजे भांडण. सासू सुनांमध्ये भांडण, भावाभावांमध्ये भांडण, पती पत्नीमध्ये सुद्धा भांडण. आम्ही दुपारी जेवणासाठी गेलो. काकूंच्या घरी काकू बसलेल्या आहेत. जेवणासाठी गेलो. जेवण करून आम्ही आमच्या रूमवरती आलो. तर आमची गीताताई आणि मुक्ताताई म्हणत होत्या, खरंच गाव खूप सुंदर आहे बरं. ती सासू सुना एवढं एकत्रितपणे प्रेमाने राहतात, जणू मायलेकी आहे. इतक्या प्रेमाने राहतात. नाहीतर त्या सांगत होता, हसू येते म्हणे, आमच्या गावाकडे काहीतरी इतक्या विचित्र सासू सोना आहे की खरंच 36चा आकडा. पण इथे अजिबात तसं काहीच नाही. अगदी मायलेकी प्रमाणे ते प्रेमाने वागतात. आता या कलियुगातच तसं गुणधर्म आहे. भांडण शब्दामध्येच अर्थ आहे. प्रत्येक मनुष्य आसुरी वृत्तीने भरलेला आहे. भांडणाने तो आता वैतागून गेला आहे. तर हे सूर्यजी महाराज, अशा मनुष्यांचा उद्धार कसा होईल? त्यांच्या कल्याणासाठी उपाय काय? मला सांगा. संत लोक, वैष्णव लोक, भगवंताचे भक्तजन भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची वृद्धी होण्याकरता, त्यांना वाढवण्याकरता काय करतात? जे पवित्र वस्तूला देखील पवित्र करेल, मंगल वस्तूला देखील मंगल करेल, असं सगळ्यात सोपं, साधं, सरळ आणि सर्वोत्तम भगवंताच्या प्राप्तीचा उपाय तुम्ही आम्हाला सांगा. आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही हा प्रश्न तुम्हालाच करतो. शौनक महाराज सूर्यजींना प्रश्न करताय आणि परत म्हणताय की तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा प्रश्न आपणालाच का करतो आहे, तर त्याचं उत्तर सांगतो. सूर्यजी महाराज, तुमच्यावर तुमच्या गुरुदेवांची फार कृपा आहे. आणि ज्याच्यावर गुरु कृपा असते ना, त्याला या जगामध्ये कशाचीच उणीव भासत नाही आणि त्याला कशाची गरज सुद्धा राहत नाही. ज्याप्रमाणे ज्या व्यक्तीजवळ चिंतामणी नावाचा म्हणे, चिंतामणी माहिती, एखाद्या व्यक्तीकडे चिंतामणी म्हणे असला तर तो चिंतामुक्त होतो.
निश्चिंत होऊन जातो. तसेच कल्पवृक्ष, कल्पतरू माहिती, कल्पवृक्षाचा सुद्धा चमत्कार आहे. त्या झाडाखाली बसून, कल्पतरू खाली बसून तुम्ही जी कल्पना कराल ती वस्तू तुमच्या डोळ्यासमोर लगेच हजर होईल. मग ती स्वर्गातील संपत्ती का असेल, लगेच प्रकट करून देतो. कशाची उणीव भासू देत नाही कल्पवृक्ष. फक्त तिथे मागणारा हुशार पाहिजे, बर का? तिथे मागणारा हुशार पाहिजे. नाहीतर आपण काहीही मागू, तो तर देणारच आहे, तो काहीही देतो. आपण काहीही मागू, तो काहीही देईल, मग पुढे काहीही होईल. मग काही सांगता येत नाही, कारण आपण जे मागू ते तिथे असतं. ज्यामध्ये आपलं अहित होणार आहे ते देणार नाही असं ते करणार नाही. एकदा एक मनुष्य, अगदी एक माणूस फार गरीब, दीन दुबळा, दररोज आपले जंगलात जायचं, लाकडे तोडायचे, मोळी बांधून डोक्यावर घेऊन गावात जायचं, ती मोळी विकायची, त्यातून जे 2 रुपये भेटले त्यामध्ये आपलं दररोजचा निर्वाह चालवायचा. फार गरीब परिस्थिती. उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारचे 2 वाजलेले, सकाळचा तो घरून निघलेला अडवा आणि पाय. त्याने सुके सुके जंगलातले लाकडं तोडले, त्याची मोठी मोळी बांधली आणि तो भारा डोक्यावर घेऊन तो घराकडे निघाला. ऊन फार तापलेलं होतं, पायाला चुटके बसत होते, कसं तरी आपलं तो चालत होता. आणि इतक्यात त्याला समोर एक मोठं हिरवगार झाड दिसलं. ते झाड कल्पतरूचं होतं. कशाचं होतं पण हे त्याला माहित नव्हतं. तुम्हाला माहिती असू दे, ते झाड कल्पतरूचं होतं हे त्याला माहिती नव्हतं. पण ते हिरवगार झाड पाहून याने विचार केला की त्याला थोड्या वेळ आपण आराम करू. धावत पळत तिथे गेला, उभ्याने त्याने डोक्यावरचा भारा खाली टाकला आणि मटकन खाली बसला. थकलेला होताच. गार वाऱ्याची झुळूक आली, त्याला शांत वाटलं. किती मस्त वाटलं ना, उन्हातून एकदम सावलीत गेल्यानंतर आनंद झाला त्याला. विचार करू लागला, वा काय हिरवगार झाड आहे, किती शांती भेटली या ठिकाणी येऊन, बरं वाटतंय जरा. पण थोडं 2 घोट गार पाणी प्यायला भेटलं असतं तर बरं झालं असतं. ते झाड होतं कल्पतरूचं. याने मनामध्ये कल्पना केली, विचार केला की भेटलं असतं तर बरं झालं असतं. पण ते झाड कल्पतरूचं होतं. तिथे लगेच सोन्याच्या तांब्यामध्ये गार थंडगार पाणी निर्माण झालं. याने बघितलं, आश्चर्यचकित झालं. बाप, विचार काय केला, पाणी आलं पण आश्चर्य व्यक्त करायला वेळच कुठे होता. घसा तहानेने व्याकुळ झाला, तर तोंड कोरडं पडलं होतं. तांब्या उचलला, गटागट गटागट पूर्ण पाणी पिऊन घेतलं तांब्याने काम. आता मनही शांत झालं, पूर्ण थंडगार झाला. मग परत विचार करू लागला, एवढे मस्त गार सावली, एवढं थंडगार आत्ता पाणी पिलं, आता थोडं जेवण भेटलं असतं. आता सकाळच्या घरून आणलेल्या त्याशिवाय कोण खात, थोडं जेवण भेटलं असतं तर फार बरं झालं असतं. मनामध्ये इच्छा केली, पंचपक्वानाने ताट भरून तिथे सोन्याचं ताट व्यवस्थित झालं. पुरी, पनीरची भाजी, गुलाबजामुन, बासुंदी, श्रीखंड, वरण भात वगैरे वगैरे. तुमच्या तोंडात पाणी उठून आलं. जेवण करून आला असता ना. आता आम्ही जेवण करून आलो. पंचपक्वानाने मिष्टांनाने भरलेलं ताट समोर आलं. त्याने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. बापरे, ताट आलं एवढं म्हणून लगेच जेवायला. सकाळचा निघालेला, दुपारचे 2-2:30 वाजले. भूक फार लागलेली, खूप पोटभर जेवला, ढेकर देऊन तृप्त झाला. विचार करू लागले, एवढं सुंदर जेवण झालं, आता 2 घंटे पडावं, थोडा आराम करू आणि मग पुढे जाऊ. म्हणून अंग टाकायला लागला. बघितलं तर खडे. तर दररोजचा खाली जमिनीलाच गादी मारून उघड्यावर झोपणारा व्यक्ती मनामध्ये विचार करू लागला की थोडी गादी भेटली असते तर बरं झालं असतं. कल्पना केली, विचार केला. तिथे लगेच मखमलीची गादी, तक्या, लोड,
पांघरून ब्लँकेट वगैरे तयार झालं. याने लगेच काहीच विचार न करता लगेच गादीवर गेला. जसा पडला तसा झोपला. थकलेल्या व्यक्तीला झोपायला वेळ लागत नाही. जे झोपला 4:30ला उठला. आणि माणसाची एक सवय आहे, जोपर्यंत तरी चांगलं चांगलं भेटत राहते ना, सगळे सेवन करतो, नंतर विचार करतो कोण दिसते. तो झोपेतून उठला, फ्रेश झाला आणि मग शांत डोक्याने विचार करू लागला, हे चाललंय काय? आपण येतो काय, गारवाळ्याची झुरूक सावली मिळते काय, मनामध्ये इच्छा करतात थंडगार पाणी, इच्छा करतात पंचपक्वानाने भरलेलं ताट काय येते, झोपायला गादी लोड ब्लँकेट वगैरे काय मिळते, हे सगळं चाललंय काय, हे येते कुठून, देते कोण, काय प्रकारे लागतात. एखादं भूत कीर्तन नाही ना, कल्पतरूचं ताट ते आलं ना भूत समोर येतात. त्याने पाहिलं, सगळ्या अंगात थंडी दाखवायला खरं आपला भगवान त्याचं खरंच भूत आलं. आता काय करावं, हे खाणार तर घेतलं ना खाऊ. कल्पतरूचं झाड, जी कल्पना कराल ते लगेच. आता मला सांगायला काही गरज होती का घेतं का खाऊन म्हणायचं, पण म्हटलं आणि घडलं तसं, घेतलं खाऊन त्या भूताने. म्हणून म्हणते मागायला काही झालं, तुम्ही काहीही मागा, पण जरा विचार करून मागा. विचार करण्यासाठी ते मागणारा हुशार असला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चिंतामणी आणि कल्पतरू हे तुम्हाला काहीही देऊ शकतात, तुमची जी इच्छा असेल ते देऊ शकतात, पण 2 गोष्टी देऊ शकत नाही. एक तर ब्रह्म साक्षात्कार, दुसरं म्हणजे भगवंताचं दर्शन. तुम्हाला जर भगवंताचं दर्शन करायचं असेल तर सद्गुरूंच्या चरणांना शरण जा. निश्चित दर्शन झाल्याशिवाय सद्गुरूंची कृपा. कोणी भगवान शंकरासारखं कितीही तपस्वी असेल, कोणी ब्रह्मदेवासारखं कितीही ज्ञानी असेल, विद्वान असेल, परंतु जोपर्यंत त्याच्यावर सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत हा भवसागर पार करत जाऊ शकत नाही. पुढे सद्गुरूंचं महात्म्य आहे, महिमा आहे, महत्व आहे. श्री सोनक महाराज म्हणतात, सूर्यजी महाराज आणि अशा सद्गुरूंची तुमच्यावर फार कृपा आहे, गुरुकृपारूपी प्रसाद तुम्हाला मिळालेला आहे. सूर्यजी महाराज कोणाचे शिष्य होते? शुकाचार्य महाराज. सोनकजी म्हणतात, तुम्हाला गुरुकृपारूपी प्रसाद मिळालेला आहे, तर आमची अशी इच्छा आहे की त्यातला थोडासा प्रसाद शीतगड तुम्ही आम्हालाही द्यावा. सूर्यजी महाराज फार प्रसन्न झाले, प्रमोदित म्हणाले, हे शौनकादी सर्व ऋषींनो, तुमच्या हृदयामध्ये माझ्याविषयी जर इतकं प्रेम आहे, इतका स्नेह आहे, तर तुम्हाला आता मी असं शास्त्र सांगतो की जे ऐकल्याने मनुष्य त्या संसार भयापासून मुक्त होतो. मला सांगा, या जगामध्ये सर्वात मोठी भीती कशापासून असते? आता कुणी कशाला देतं, कोणी कशाला देतं, कोणी सिंहाला देतं, कोणी उंदराला धोरणाला घाबरतो, कोणी पाण्यापासून घाबरतो, कोणी अग्नीला घाबरतो. बऱ्याच म्हणजे काही सुना सासूला घाबरतो, बऱ्याच सासू सुनांना घाबरतात. इथे बसलेले बरेच मंडळी असे जे घरी गेल्यावर बायकोपासून घाबरतात.
दोन्ही हात वरती करून बोला राधे राधे. त्याची समजले प्रत्येक वस्तू कशाला घाबरतोच, मग ती कोणी असो, पुढे काही असो. काही काही जण म्हणतात आम्ही कशालाच घाबरत नाही, आम्हाला भीती नावाचा प्रकारच काही नाही. पण मला सांगा, मृत्यूपासून कोण घाबरत नाही? मरणाला कोण घाबरत नाही? जगातील सर्वात मोठं भय हे मृत्यूपासून आहे, मरणापासून आहे. तुझी महाराज मृत्यू ऋषींनो, आणि या मृत्यू भयापासून वाचण्यासाठी, या मृत्यू भयापासून मुक्त होण्यासाठीच महामुनी श्री शुकदेवाचार्यांनी श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाची रचना केलेली आहे. बोल भागवत भगवान की रे शुकेन भाषितम. शुकदेवांच्या मुखातून हे भागवत प्रकट झालेलं आहे. जेव्हा राजा परीक्षित समोर सुद्धा मृत्यू व्हायचा प्रश्न निर्माण झाला, राजाला शाप लागला चारित्र्यामध्ये मरणाचे, तर राजा उपाय सुरू झाले, या एवढ्या कमी वेळामध्ये माझा उद्धार कसा होईल? तेव्हा सुखदेवांनी गंगा मातेच्या पवित्र तीरावर शुक्ताने एवढ्या वृक्षाला खाली बसून राजाला 7 दिवसांमध्ये याच श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करून राजाला कथा सांगून राजाचा उद्धार केला. जेव्हा परीक्षित राजाला कथा सांगण्याकरता शुकाचार्य महाराज गंगातीरी पोहोचले, तर ही बातमी स्वर्गामध्ये देवता सर्व देवांना कळाली. लगेच सगळे देव हातामध्ये अमृताचा कलश घेऊन भूलोकी आले. शुकदेवजींना तो अमृताचा कलश देत म्हणू लागले, महाराज परीक्षिते कथा जेव्हा आम्ही ऐकलं की राजाला 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप लागलेला आहे, ऐकून आम्हाला फार वाईट वाटलं की एवढा मोठा धर्मात्मा राजा, चक्रवर्ती सम्राट, आणि त्याला हा इतका भयंकर शाप लागला. फार वाईट वाटलं महाराज. म्हणून आम्ही हे अमृत घेऊन आलो आहोत. तुम्ही हे अमृत राजा परीक्षितीला पाजा, तो अमर होऊन जाईल, मग त्याला मरणाची भीती राहणार नाही. आता शुकदेवजी महाराज विचार करू लागले, हे देवता लोक एवढे परमार्थिक कधीपासून झाले, काय झाले? यांना आम्ही बोलावलं नाही, राजा परीक्षितने पुकारलं नाही, हे आलेच कसं बिना निमंत्रणाचे? तुम्ही अचानक कुणाकडून निमंत्रित सुद्धा न होता कुणाच्या घरी जाणं, म्हणाला आम्हाला जेवण द्या, समोरचा व्यक्ती विचार करीत नाही, हा आलाच कसं काय अचानक बिना निमंत्रणाचा? शुकदेवजी विचार करू लागले, हे घडतंय कसं काय? विचारत होते त्या देवता म्हणाले, महाराज तुम्ही हे स्वर्गातील सुधामृत, स्वर्गातील अमृत नाव सुधामृत, सुधामृत तुम्ही हे परीक्षेला पाहा, आणि राजा परीक्षेला जे तुम्ही कथामृत कथा तुम्ही सांगणार होते ते कथामृत तुम्ही आम्हाला पाहा. आता मात्र शुकदेवजी टाळी वाजवून मोठीने असू लागले, अरे देवतांनो, तुम्ही आल्याबरोबरच मिळवलं की काहीतरी घोटाळा नक्की करणार. तुम्ही लोक फार स्वार्थी आहात. दत्तीच्या ऋषींना प्रणाम करायला गेले तर बदल्यात त्यांची हाडच घेऊन आली. स्वतःच कार्य पूर्ण करण्यामध्ये तुम्ही फार निपुण आहात, कुशल आहात. परंतु देवतांना काही सांगू, जर तुम्ही श्रद्धेने भक्तीने श्रोता म्हणून कथा ऐकण्यासाठी आला असता तर मी तुम्हाला नक्कीच ही कथा सांगितली असते. पण तुम्ही श्रोताने व्यापारी म्हणून आला आहात, तुम्हा लोकांना आता ही कथा कधीच भेटणार का? देवतांनो, मला सांगा, व काचहा व मणी, जसं तुम्ही एक छोटा
छोटासा काचेचा तुकडा घेऊन बसल्यात जर कोणाकडून करोडो रुपयांचा हिरा मागून घेत असाल तर तो तुम्हाला वेडाच म्हणेल ना. काचेचा तुकडा देऊन तुम्ही जर बदल्यात हिरा मागत असाल तर तुम्हाला सरासरी सर्व जग मूर्खच म्हणेल. त्याप्रमाणे देवतांना तुमचे सुधामृत म्हणजे काचेचा तुकडा आहे. आणि माझी ही भागवत कथा म्हणजे करोडो रुपयांचा हिरा आहे, अनमोल मणी आहे, त्याची कधीच बराबर येऊ शकत नाही. देवाण त्या वस्तूची होते जेव्हा दोन्ही वस्तू समान असतात, त्यांचंच नाव होत. अरे कुठं तुमचा काचेचा तुकडा स्वरूप हे सुधामृत आणि कुठं माझं कथा क्व कथा क्व सुधा क्व कथा क्व काच क्व मणी. म्हणून देवतांनी ही कथा तुम्हाला हेच भेटणार नाही असं म्हणून रागारागाने शेवटी शुक्राचार्यांनी सर्व देवतांना काढून दिलं, पण त्यांना कथामृत दिलं नाही. असं हे देव दुर्लभ श्रीमद भागवत महापुराण. बोले भागवत भगवान. सगळे देवता आता नाराज होऊन ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाकडे गेले, तक्रार केली, महाराज आम्ही देवता असून सुद्धा कथामृतापासून वंचित आहोत आणि हाच अधिकार शुद्धदेवाने जिथे मानवांना दिला आम्ही बघू इच्छितो. आम्हाला जाणून घ्यायचंय की या भागवताची काय महिमा आहे, काय महत्व आहे. ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे ते आपण बघूच, पण तुम्ही अगोदर हे बघा की कथा ऐकून परीक्षितीला काय लावलं. परंतु जेव्हा कथामृताचं पान करणाऱ्या राजा परीक्षितीला सर्वांनी भगवंताचं परमधाम प्राप्त करताना बघितलं तर ब्रह्मदेव सुद्धा आश्चर्यचकित झाले. राज्यो मोक्षं तथा अवेक्ष पुरा धाता विस्मित. विधाता ब्रह्मदेव सुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यांनी लगेच दराजून घेतला, एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत ग्रंथाला ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये अनेकानेक धर्मशास्त्र ग्रंथ ठेवत गेले. आणि जेव्हा तराजू उचलून बघितला की ग्रंथाच्या विरुद्धात असणारे सर्व धर्मशास्त्र पुराण वरती तरंगले. हा चमत्कार बघून उपस्थित असणाऱ्या सर्व ऋषी मुनींनी सुद्धा घोषणा केली, मेळले भगवत रूपम शास्त्रम भागवतम कलौ. या कलियुगामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये विराजमान झालेले आहे. म्हणून हे श्रीमद भागवत महापुराण साक्षात भगवंताची वाङ्मय होते. वाङ्मय होते म्हणजे मुखातून प्रकट झाले. भागवतातील प्रत्येक शब्दामध्ये अक्षरामध्ये भगवान सामावलेले आहेत. एकटे नाही, आपली प्रिया राधा राणी सहित विराजमान झाले. आता तुम्ही म्हणाल ताई भागवतामध्ये राधा कृष्ण दोघेही आहेत, पण त्याचं दर्शन कसं करावं. वृंदावनातील एक महात्मा म्हणतात भागवतामध्ये दोघांचं दर्शन कसं करावं. आणि भागवतामध्ये जे काळे काळे अक्षर आहेत ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण, आणि जे काळ्या अक्षर ज्या पांढऱ्या पानावर छापले गेलेले आहेत, जे पांढऱ्या पानावर आहेत ते पांढरे पानं म्हणजे श्रीराधा. श्री सोनाजी महाराज आता प्रश्न करतात, महाराज एवढा मोठा विशाल महापुराण श्रीमद भागवत महापुराण हा ग्रंथ आहे, तर 7च दिवसांमध्ये ही कथा श्रवण करण्याची पद्धती कधीपासून सुरू झाली, का सुरू कोणी सुरू केली. सुजी महाराज म्हणतात की सर्वात अगोदर सनक सनंदन सनातन आणि सनत कुमारच्या 4 ऋषी कुमारांनी जे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत यांनी देवर्षी नारद मुनींना ही कथा सांगून 7 दिवसांमध्ये कथा सांगून ही परंपरा प्रारंभ केली.
सूतजी महाराजांनी परत प्रश्न केला की नारदजी तर 2 घंटे सुद्धा कुठे नीट थांबत नाही. त्या अशा अस्थिर नारद महामुनींनी एकाच ठिकाणी 7 दिवस बसून ही कथा का ऐकली, कुठं ऐकली, कशा करता ऐकली, काय कारण होतं कथा ऐकायला. तर सूतजी महाराजांनी कथा सांगायला प्रारंभ केला. एकदा हि विशालाया चत्वारशयो सत्संगार्थं बद्री विशालापुरीने म्हणजे बद्रीनाथ धाम माहिती ना, 4 धामापैकी एक बद्रीनाथ धाम. कोणी गेला असेलच की बद्रीनाथ धाम कोणाकोणाचं झाले. अरे वा, बऱ्याच लोकांचं झाले. बद्रीनाथ धामामध्ये सनंदन, सनातन आणि सनत कुमार ब्रह्मदेवांचे 4ही माणूस पुत्र सत्संगाच्या इच्छेने भ्रमण करत होते की एवढ्या समोरून नारद मुनी त्यांना दिसले. फार आनंद वाटला की आता काहीतरी भगवत त्याचे सत्संग होईल. परंतु जवळ येतच नारदजींचा चेहरा त्यांनी चिंतातून बघितला तर आश्चर्य वाटलं. लगेच प्रश्न केला, ओ ब्रह्मण कथमदीनं मुखः का चिंता कुतः आगतवान् पुत्र गच्छन् अस्ति इदानीं कुत्र गच्छति का चिंता अस्ति नोचितं वद कारणम्. अरे नारद जी महाराज, आप कहाँ से आ रहे हैं, कहाँ जा रहे हैं और इतनी चिंता आपके मुखमंडल पर क्यों नजर आ रही है, इतनी चिंता तो क्या हो. आपका चेहरा तो ऐसा लग रहा है महाराज मतलब तो जैसे बहुत ही कृपण व्यक्ति का पूरा धन चला गया. जैसे कृपण का पूरा धन चले जाने के बाद, चोरी हो जाने के बाद उसका मुखमंडल बहुत ही उदासीन नजर आता है, चिंता दूर नजर आता है. बिल्कुल उसी प्रकार आपका मुखमंडल दिख रहा है महाराज. पर आप क्या कहा चला गया जो आप इतनी चिंता से बड़े डोल रहे हैं. आप ऐसे भक्कड़ महात्मा हो, इतने घूमते रहते हो कि आज तक कहीं आपने रहने के लिए झोपड़ी तक नहीं बनाई. ऐसे भक्कड़ महात्मा हो आप, विरक्त महाराज ऐसे मुंह लटकाए डोल रहे हो, क्या बात है. आपका तो ऐसा कोई धन नहीं होगा जो चोरी हो जाए, क्योंकि महात्माओं का धन ऐसा होता ही नहीं. जे धन चोरी होईल असं महात्मा, अशा धनाला संत महात्मा लोक आपलं धन मानतच नाही. मग संतांचं धन कोणतं आहे. वृंदावनाचे महात्मा म्हणतात, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा.
भगवंताचं नाम स्मरण हेच एकमात्र संतांचं परमधन आहे, ज्याची कोणी चोरी करू शकत नाही. आणि जर कोणी चोरण्याचा प्रयत्न सुद्धा केला तर ते धन कमी होण्याच्या ऐवजी अजूनच वाढत जातं. एखाद्या गावामध्ये एक जरी व्यक्ती भगवंताचा भक्त असता, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आणि मुखामध्ये नित्य भगवंताचं नाम स्मरण जर असेल तर त्याच्या संपर्कात जेवढे जण येतील तेवढे सगळे त्याच्यासारखीच होऊन जातील. ते सगळं धन सगळीकडे काढणार. संतांचे कृषी म्हणतात तर असं संतांचं परमधन असताना नाराजी महाराज तुम्हाला काय चिंता आहे? तुम्हाला ही चिंता उचित दिसत नाही, ही तुम्हाला शोभा देत नाही. नौचितम बदल कारण काय चिंता असेल तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा नाराजीने आपल्या चिंतेचं कारण आपल्या मोठ्या भावाला सांगितलं. नाराजी म्हणाले, महाराज अहं पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमाविती. पृथ्वी सर्व ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे म्हणून मी पृथ्वी भ्रमण करण्याकरता आलो. सर्व तीर्थक्षेत्रांचं दर्शन करून मला शांती प्रदान करण्याकरता आलो आणि सगळी पृथ्वी हिंडलो पण मला शांती मिळाली नाही. मनातली शांती, मनाची शांती, मला शांती मिळाली नाही. सरकारजी म्हणाले, काय नाराजी महाराज एवढी मोठी महात्मा तुम्ही तीर्थक्षेत्रांमध्ये गेल्यानंतर भगवंताचं दर्शन केल्यानंतर मला शांती भेटत असते. असं कुठेही दिल्ली, कलकत्ता, मुंबई, हैदराबाद इकडे तिकडे गेल्यानंतर भेटेल का शांती? संतांच्या तपोभूमीमध्ये जावं लागतं, तीर्थक्षेत्रामध्ये जावं लागतं. महाराजी म्हणाले, मग मी काय सिटी पाहायला गेलो होतो का? तीर्थक्षेत्रांमध्ये तर गेलो होतो. कुठे कुठे गेले होते? तर नारदजींनी भारतातील सगळ्या तीर्थक्षेत्रांची यादीच सगळी सरकारी काय सांगितली. कुठे गेलो होतो मी सांगतो. पुष्कराच्या पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, सेतुबंधनम, रामेश्वर इत्यादी सगळे तीर्थ फिरून आलो. तीर्थेशु सगळं तीर्थ मधून मी भ्रमण करून आलो, परंतु मला शांती भेटली नाही. मी संतांच्या सानिध्यामध्ये राहिलो, सत्संग केला, पण या कलियुगातील संत इतके दांभिक आणि इतके विचित्र झाले आहेत की पाखंड निर्धार संत लोक सुद्धा पाखंड पारायण होत चालले आहेत. जेवढा मोठा त्यांचा आश्रम तेवढे महाराज मोठे, जेवढं मोठं वैभव तुम्ही दाखवाल लोकांना तेवढी तुम्ही मोठी. संतांमध्ये ते इतकी विचित्र परिस्थिती आहे महाराज. ज्या आश्रमामध्ये सगळ्या गावापेक्षा जास्त गोंगाट होतो तो आश्रम मौली बाबांचा आश्रम म्हणून फेमस असतो. जिथे शांतता नावाचा प्रकारच आहे. ज्या आश्रमामध्ये सगळ्यात जास्त मुलं खेळत असतील, फिरत असतील, वाकडत असतील तो आश्रम ब्रह्मचारी महाराजांचा आश्रम म्हणून प्रसिद्ध असतो.
आणि ज्यांना त्यागी व्हावं म्हटलं जातं त्यांचं जास्त दामदोड असतं. ही कलियुगाची परिस्थिती महाराज. संतांमध्ये सुद्धा सात्विकपणा राहिला नाही. म्हणून विचार केला की चला आपण गृहस्थांना पाहून घेऊ. तर तरुणी प्रभुता तिजोरीची चावी आपल्या मुलांकडे देत नाही. आणि एकदा का सगळे अधिकार प्राप्त झाले की घरवालीचा हंगामा सुरू. मग आई वडिलां एक तर वृद्धाश्रमात नाही तर लगेच शेतात एकांतवास. त्यांच्याकडे जाणं सुद्धा कोणी करत नाही. विचारपूस देखील कोणी करत नाही. एखादा मोठा कार्यक्रम करायचा असेल, भव्य दिव्य कार्यक्रम, तर परामर्श सल्ला कुणाकडून घ्यायचा? तर घरातील मोठी माणसं सोडून आपल्या पत्नीच्या भावाला म्हणजे मेहुण्याला सासरून बोलावलं जातं. तो जसं सांगेल तसंच करणार. लोक तर इतका लोभाने इतके हद्दपार या ग्रस्तांनी केलेले आहे. इतका लोभ यांच्यामध्ये वाढलेला आहे की लोक त्या लोभापोटी आपल्या मुला मुलींचाच क्रय विक्रय करू लागले आहेत. पैसे घेऊन मुलींची लग्न केली जात आहे. किती वाईट परिस्थिती. आज सुद्धा तीच परिस्थिती वर्तमान स्थितीत. पैसे घेऊन मुलगी देतात. कन्यादान केलं जातं. कन्याची विक्री केली जात नाही. कन्या ही लक्ष्मी स्वरूपात असते. कन्या ज्या ठिकाणी जाईल हे बघा, आपण जर कन्याला नीट वागवलं, तिला चांगले संस्कार दिले, तर ती कन्या जिथे जाईल तिथे लक्ष्मी म्हणून पाऊल ठेवी आणि स्वर्ग कळत करेल. स्वर्ग आणि नरक ही फक्त म्हणण्याची आणि परलोकाची गोष्ट नाही. या पृथ्वीवर सध्या सुद्धा स्वर्ग आहे. आपण जे बघतो स्वर्गातच बसलो आहोत. हा स्वर्गातील आनंद आहे. स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आनंद आहे. आणि आपल्या घराला स्वर्ग बनवायचं की नरक बनवायचं ते कुणाच्या हातात असतं? गृहलक्ष्मीच्या हातात असतं, जी अगोदर कन्याच असते. म्हणून नाराजी म्हणतात फार वाईट परिस्थिती आहे. लोक कन्यादान करत नाहीत, कन्याचा क्रय विक्रय करतात. आणि एवढं होऊन सुद्धा दंपतीनांच्या कल्पना पती पत्नीमध्ये तर रोज भांडणं होत आहे. हे सगळं पाहून माझ्या चित्तात शांती येण्याऐवजी अजूनच क्रांती माजली. चल विचार झालं. मी विचार करू लागलो की आता कुठं जाऊ. इतक्यात मान श्रीधाम वृंदावनाच्या आठवणाले. वृंदावन धाम की वृंदावनाच्या आठवण मी वृंदावनाला निघून गेलो. यमुना नदीच्या फिरायला मी फिरत होतो की इतक्यात मी बघितलं एका झाडाखाली एक तरुण स्त्री, तिच्या समोर दोन वृद्ध पुरुष मूर्छावस्थामध्ये पडलेले. अनेक स्त्रिया तिला घेरून उभ्या होत्या. कोणी तिला हवा करत होतं, कोणी तिला पाणी पाहिजे होतं, कोणी तिला समजावित होतं. आणि ती बिचारी रडत होती. तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयता दर्शनेश्वरा अवस्था बघून मी तिच्याकडे गेलो. म्हटलं विचारपूस करावं, काय दुःख आहे तिचं जाणून घ्यावं. आपल्याला शक्य होत असेल तर तिचं दुःखही दूर करावं. पण नंतर विचार केला की इथे सर्व महिलांचा समुदाय दिसतो आहे. तर मी आचार्यांवर जाऊन विचारले केले की तुम्ही काय राहता, काय चिंता आहे. आणि त्यांनी जर मला काही खालीवर उत्तर दिले तर हे बाबा आमच्या महिलांमध्ये तू कशाला घुसाळायला आला नाही, तुला काय करायचं आमचे पंडित चालले.
त्यांनी जर असं काही उत्तर दिलं तर आमची तर फार कधीच जाणच नको. कारण महिला स्वभाव असायला तर खुश मंडळी मैत्रिणी जमल्या, त्यांच्या गप्पा रंगल्या. गप्पा जर रंगल्या ना ते एका मिनिटात रडायला सुद्धा लागते ना दुसऱ्या मिनिटाला हसायला सुद्धा लागला. असा महिलाचा स्वभाव. आणि बोलायला कधीच थकणार नाही. घरचे काम राहतील पण शेजारी आले मैत्रिणी तर मग नाराजी म्हटले हाच काय करून मी तिच्याजवळ त्या बाईजवळ गेलो, पण हा विचार करून परत फिरलो तर तिनेच आवाज दिला, हो हो समाजोक्षरम तिष्ठा मच्चिंता मग्नाशय. अहो देवर्षी नारदजी महाराज कुठं पळून चालला हा? 2 मिनिटं थांबा तरी. सगळ्या जगाची चिंता तुम्ही निवारण करता, माझी सुद्धा चिंता निवारण करा, माझी सुद्धा चिंतेचं हरण करा. नारदजी म्हणतात जेव्हा त्या तरुणीनेच मला अशा प्रकारे बोलवलं म्हणून जवळ तुला विचारपूस केली, कासित्वम बीबी जी आप कौन है? कावी हो ये 2 पुरुष बूढ़े पुरुष आपके सामने अचेतन अवस्था में पड़े हुए, ये कौन है? कहा इमा, हाँ ये सब देवियां जो आपको घेर के खड़ी है, ये सब कौन है और आप रो क्यों रही हो? बदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारण, आपके दुख का जो भी कारण हो उचित समझ तो आप हमें बताए, हम कुछ उपाय उस पर निकाल. आपका परिचय क्या है बताओ? तब भक्ति देवी ने अपना परिचय दिया. भक्ति नाम से प्रसिद्ध है. इमो में तनयो मतौ, ये दोनों भी मेरे, ये जो 2 बुढ़े पुरुष आप सामने देख रहे हैं जो मूर्छावस्था में है, ये दोनों भी मेरे पुत्र हैं, मेरे बच्चे हैं. ज्ञान वैराग्य नामानो, इन दोनों के नाम ज्ञान और वैराग्य है महाराज. समय की विडंबना देखो, काल योगी जय करो. समय की विडंबना देखो महाराज, माँ तो नवतरुणी बनी बैठी है और दोनों पुत्र बूढ़े होकर के मूर्छा में प्राप्त है. इनको जगाने का प्रयास करो. नारदजी महाराज म्हणाले, भक्ती देवी तुम्ही आमच्या माता स्वरूपा आहात, माझा तुम्हाला नमस्कार आहे, तुमची चिंता मी ओळखली. भक्ती माता म्हणाली, जर माझे मुलं या ठिकाणी व्यवस्थित झाले नाही, ठीक झाले नाही, तर मी वृंदावन धाम सोडून निश्चितपणे निघून जाईल. विदेशी निघून जाते, आम्ही विदेशी निघून जाईल. आतापर्यंत सुद्धा फार फिरून आले. दक्षिण भारतामध्ये माझा जन्म झाला, कर्नाटकात मी वाढले, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माझा मान सन्मान झाला, परंतु गुजरात मध्ये मला पाखंडी लोकांनी घेरलं. तेव्हा माझ्यावर फार वाईट अवस्था माझ्यावर आली, म्हणून मी तिथून पळ काढला आणि वृंदावनात आले. वृंदावनात आल्याने मी नवतरुण झाले, परंतु राम जाणे माझ्या मुलांना काय झाले, त्यांची अशी वाईट परिस्थिती झाली. म्हणून जर माझ्या मुलांची अशी परिस्थिती राहिली तर मी वृंदावन धाम सोडून निघून जाईल. नारजी म्हणाले, आई पुढे जाऊ नका, हा कलियुगाचा प्रभाव आहे, कलीमध्ये सगळा अधर्मच वाढलेला आहे, तुमच्या मुलांना सुद्धा मी व्यवस्थित करेल. नारदजीने खूप समजावून व्यवस्थित रीतीने समजावून भक्ती मातेला सांत्वना दिली. भक्ती माते या कलियुगामध्ये अनेक दोष आहेत, फक्त एकच गुण चांगला आहे, कियत् फलं नास्ति तपसा, कियत् फलं नास्ति तपसा, नयो समाधिना, तत्फलं भवति